राजकारणात पुन्हा एकदा मोठं वादळ उठलंय। ऑपरेशन टायगर या नावानं सध्या सगळीकडे चर्चा रंगली आणि प्रश्न एकच, खरंच एकनाथ शिंदे ठाकरेंचे खासदार फोडणार आहेत का, की हे फक्त राजकीय अफवांचं जाळं आहे? या सगळ्या घडामोडींमुळे राज्यातील राजकारण अक्षरशः तापलंय। कारण काही दिवसांपासून अशी चर्चा होतीये की उद्धव ठाकरे यांच्या गटातील तब्बल 8 खासदार शिंदे गटांच्या संपर्कात आहे। इतकंच नाही तर ठाण्यात एक गुप्त बैठकही झाल्याचा दावा करण्यात आलाय, ज्यामध्ये काही खासदार प्रत्यक्ष तर काही व्हिडिओ कॉलवर सहभागी झाले होते असं सांगितलं गेलं। या बातमीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। पण खरा ट्विस्ट आला, कारण या सगळ्या चर्चांवर स्वतः एकनाथ शिंदे यांनी ब्रेक लावला। स्पष्ट केलं की ही सगळी माहिती पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि अफवा आहे। त्यांनी थेट माध्यमांना सुनावत म्हटलं की गेल्या 1-1.5 वर्षापासून अशाच बातम्या पसरवल्या जात आहेत, पण त्यात काहीच तथ्य नाही। म्हणजेच ऑपरेशन टायगरवर त्यांनी थेट पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। पण दुसऱ्या बाजूला ठाकरेंच्या गटाकडूनही जोरदार प्रतिक्रिया आली। खासदार अरविंद सावंत यांनी तर संताप व्यक्त करत स्पष्ट सांगितलं, मी उभा चिरला तरी ठाकरेंना सोडणार नाही, मातोश्रीशी तिष्ठा कायम राहील। त्यांनी तर आव्हान देत म्हटलं की जर माझ्या कुणाशीही संपर्क झाला असेल तर शिक्षा द्या। यावरून हे स्पष्ट होतं की या चर्चामुळे दोन्ही गटांमध्ये अविश्वास आणि तणाव वाढलाय। दरम्यान संजय राऊत यांनी या संपूर्ण प्रकरणाची खिल्ली उडवत म्हटलं की उद्या आमचीही नावं टाकतील। या बातम्या फक्त वातावरण गरम करण्यासाठी आहे। तर दुसरीकडे काही सूत्रांच्या माहितीनुसार पडद्यामागे अजूनही हालचाली सुरू असल्याचं बोललं जातंय। विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या भेटी आणि त्यानंतर अचानक वाढलेल्या या चर्चा, यामुळे या सगळ्या प्रकरणाला आणखी गूढ स्वरूप आलंय। काही राजकीय विश्लेषकांच्या मते 24 तारखेला सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीपूर्वीच हे वातावरण तयार केलं जात आहे। म्हणजेच ही फक्त राजकारणातील माइंड गेम असू शकतो। दुसरीकडे काही जण असंही म्हणतात की जर खरंच ऑपरेशन टायगर सुरू असेल तर तो योग्य वेळेची वाट पाहत आहे, कारण दिल्लीकडून अजून हिरवा कंदील मिळालेला नाही, अशी ही चर्चा आहे। पण मोठा प्रश्न अजूनही कायम आहे, जर सगळं खोटं आहे तर मग इतक्या मोठ्या प्रमाणात या बातम्या पसरत कशा आहेत, आणि जर खरंच काहीतरी शिजत असेल तर मग पुढचा राजकीय भूकंप कधी होणार? महाराष्ट्राच्या राजकारणात आधीच झालेल्या बंडानंतर आता पुन्हा एकदा फोडाफोडीची चर्चा सुरू झाली आहे आणि याचा थेट परिणाम आगामी निवडणुकांवर होऊ शकतो। त्यामुळे पुढील काही दिवस खूप महत्त्वाचे ठरणार आहे, कारण सत्य काहीही असो पण ऑपरेशन टायगरनं राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा सस्पेन्स, ड्रामा आणि थरार निर्माण केला आणि आता सगळ्यांची नजर एकाच गोष्टीवर आहे, पुढे काय होणार? याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा।